विंग कमांडर अभिनंदन ज्यावेळी पाकिस्तानात होते त्यावेळी त्यांचा युनिफॉर्म हवाई दलाचा होता, पण ते पुन्हा भारतात आले त्यावेळी त्यांचा युनिफॉर्म सिव्हिल होता। आता एक फोटो व्हायरल होतोय, त्यांचा युनिफॉर्म पाकच्या आर्मी म्युझियम मध्ये असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेतली, मग काय सत्य समोर आले पहा। पाकच्या म्युझियम मध्ये अभिनंदन यांचा युनिफॉर्म, व्हायरल फोटो मागचं सत्य काय? सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय। फोटोत दिसणारा युनिफॉर्म हा विंग कमांडर अभिनंदन यांचा असल्याचा दावा करण्यात आलाय। इतकंच नव्हे तर हा युनिफॉर्म पाकच्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आलाय असाही दावा केलाय। अभिनंदन यांच्या युनिफॉर्म वरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं। ज्यावेळी ते पाकिस्तानात गेले त्यावेळी हवाई दलाचा युनिफॉर्म होता। त्या युनिफॉर्मला ओव्हरऑल असं बोलतात, पण ते पुन्हा भारतात परतले त्यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये होते। त्यावरूनही सोशल मीडियावर चर्चा रंगली। त्यांना ड्रेस कुणी दिला, त्यांचा हवाई दलाचा युनिफॉर्म कुठे आहे यावरून सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात होते। पण या युनिफॉर्मचा फोटो व्हायरल करून हा युनिफॉर्म पाकिस्तानच्या आर्मी म्युझियम मध्ये ठेवल्याचा दावा केलाय। पण हा दावा कितपत खरा आहे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। अभिनंदन भारतात आले त्यावेळी ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते, त्यामुळे या फोटोतील युनिफॉर्म त्यांचाच असल्याचं सगळ्यांना वाटू लागलंय। आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हा फोटो निरखून पाहिला तर भारतीय हवाई दलाचा युनिफॉर्म आणि या फोटोतील युनिफॉर्म वेगवेगळा दिसत आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते पहा। व्हायरल झालेल्या फोटोतील युनिफॉर्म अभिनंदन यांचा नाही। पाकिस्तानी पायलटनं इस्रायल पायलटचं प्लेन पाडलं होतं। व्हायरल फोटोतील युनिफॉर्म इस्रायलच्या पायलटचा आहे। युनिफॉर्मच्या बाजूलाच एका व्यक्तीचा फोटो दिसतोय। हा फोटो एअर कमांडर अब्दुल सत्तार अल्वी यांचा आहे। 1974 साली हवेत त्यांनीच इस्रायल मिराज पाडलं होतं। त्यावेळचा हा इस्रायली पायलटचा युनिफॉर्म आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत पाकच्या आर्मी म्युझियम मध्ये विंग कमांडर अभिनंदन यांचा युनिफॉर्म असल्याचा दावा असत्य ठरला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।